उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आली आहे। पाहूयात। त्यांनी केलेल्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात तेही महत्त्वाचं आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तत्पूर्वी विखे पाटील त्याचबरोबर अनेक भाजपचे नेते मंडळी हे सरकारमधून मुक्त करण्याची फडणवीसांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी असल्यानंतर सागर बंगल्यावरती हालचालींना वेग आलाय। त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले ते सगळे नेते मंडळी भाजपचे नेते सागर बंगल्यावर दाखल झाल्याची मोठी बातमी। भावाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, मला जबाबदारीतून मोकळा करा असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। खरं म्हणजे निवडणुका अनेक होतात आणि त्याच्यामध्ये यश अपयश असतं, परंतु आम्ही पराभवाने आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही। आणि ही जी काही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागलेत, ही आमची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या तरी सुद्धा मतं जी आहेत इंटॅक्ट राहिली आहेत। मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत आणि मूळ मतदार जो आहे महायुतीबरोबर राहिला आणि जे काही लोकांमध्ये दिशाभूल करून एक अपप्रचार करून संविधान बदलणार अशा प्रकारची भीती निर्माण करून एक दहशतीचं वातावरण निर्माण करून ही मिळवलेली मतं जी आहेत ही नक्की यामध्ये ही तात्पुरती आहेत आणि ज्या लोकांनी वोट बँकेचं राजकारण केलंय त्या लोकांचे खरे चेहरे मतदारांना कळतील आणि आम्ही देखील त्यांच्यामध्ये जो काही अपप्रचार केलाय त्याचा संभ्रम दूर करण्यामध्ये आता आम्ही काही कमी पडलो असलो तरी नक्की त्यांच्यामधला संभ्रम दूर होईल। आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे लोक आहोत, मोदीजी असतील किंवा राज्य सरकार असेल, त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या विकासाच्या अजेंड्याला ज्या लोकांनी मोदी हटाव म्हटलं त्यांना थारा दिला नाही। या देशातले जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिलंय आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली लवकर सरकार स्थापन होतंय आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन, कारण आम्ही टीम म्हणून काम केलंय, यापुढे देखील टीम म्हणून काम करणार, राज्याचा विकास करणार, एवढंच या प्रसंगी विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन। आम्ही एकत्र काम केलेलं आहे, टीम म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे यापुढे देखील आम्ही टीम म्हणून काम करणार। नक्की या बाबतीमध्ये मी देवेंद्रजींशी बोलणार। देवेंद्र जी ने कहा है कि इस्तीफे की मांग की है, तो क्या आपको ये सही लग रहा है? मुझे पार्टी से रिक्वेस्ट की है कि उन्होंने अपनी भावना व्यक्त की होगी, लेकिन जरूर मेरे सहयोगी वो है, उनसे मैं जरूर बात करूंगा। हमने टीम एज ए टीम काम किया है। कई चुनाव में हार जीत होती है, अभी ये चुनाव में ज़्यादा जगह इंडिया अलायंस को जरूर मिले हैं, लेकिन उसके कारण क्या है उसकी कारण मीमांसा करेंगे हम। निश्चित रूप से जो संभ्रम फैलाया गया संविधान बदलेंगे एक डर पैदा करके वोट बटोरे हैं, लेकिन ये सब टेम्पररी है। निश्चित रूप से सभी लोगों को उनका असली चेहरा जिन्होंने जो अपप्रचार किया है, संभ्रम निर्माण किया है, उनके बारे में उनका असली चेहरा पता चलेगा। और मैं इतना ही कहता हूँ कि हम लोग विकास का एजेंडा, डेवलपमेंट का एजेंडा लेकर आगे जा रहे हैं। ये वोट बैंक की राजनीति हम नहीं करेंगे, हम विकास का एजेंडा, विकास की राजनीति करने वाले लोग हैं और इसीलिए मोदी जी को भी देश के पूरे देशवासियों ने समर्थन दिया है और एनडीए की सरकार मोदी जी के नेतृत्व में बन रही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।